नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्रामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचे नियम आता पूर्णपणे बदलणार आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी नवीन लायसन्स काढण्याचा विचार करत असेल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्र सरकार ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भातले काही कडक आणि अत्यंत महत्त्वाचे नियम लागू करत आहे. यातील सर्वात मोठे 2 बदल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र आणि मराठी भाषेची सक्ती. तर काय आहेत हे नवीन नियम, जाणून घेऊयात. सर्वात पहिला मोठा नियम आहे तो म्हणजे रहिवासी प्रमाणपत्राचा. आता लायसन्ससाठी अर्ज करताना तुम्हाला वैध महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असणार आहे. यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किमान 15 वर्ष वास्तव्य केल्याचा पुरावा द्यावा लागेल, किंवा जर तुम्ही तसं करू शकला नसाल तर तुमचे पालक किमान 6 वर्षांपेक्षा जास्त काळ इथले कायमचे रहिवासी असल्याचा पुरावा देणं बंधनकारक आहे. दुसरा आणि सर्वात चर्चेचा असलेला नियम म्हणजे मराठी भाषेची चाचणी. विशेषतः जे लोक व्यावसायिक वाहन चालवतात त्यांच्यासाठी आता कार्यात्मक मराठी भाषेची चाचणी उत्तीर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रवाशांशी आणि स्थानिक लोकांशी व्यवस्थित संवाद साधता यावा, हा यामागचा मुख्य उद्देश. आणि जर तुम्हाला ऑटो रिक्षा, टॅक्सी किंवा ॲप आधारित बाईक टॅक्सी चालवण्यासाठी व्यावसायिक परवाना हवा असेल तर तो फक्त अशाच उमेदवारांना मिळेल ज्यांच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र आहे आणि ज्यांना मराठी स्पष्टपणे वाचता आणि बोलता येतं. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्रात कमर्शियल गाडी चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे. सुरक्षित रस्ते आणि जबाबदार चालक घडवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे जे नवीन नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत, हे योग्य आहेत की अयोग्य, यावरती तुमचं मत काय, हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.